मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ क्रमांक 3 साबणाचे बुडबुडे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। साबणाचे बुडबुडे। आर्या आणि विवान दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते। मुलांनो, या ठिकाणी चित्रात जी मुले दाखवलेली आहेत त्यामध्ये मुलीचं नाव आहे आर्या आणि मुलाचं नाव आहे विवान। हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते। एका दिवशी आर्या म्हणाली, विवान, आज आपण बुडबुडे तयार करूया का? विवान घरातून शिल्लक राहिलेल्या साबणाचे तुकडे घेऊन अंगणात आला। त्याने पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले। साबणाचे पाणी तयार झाले। सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले। विवानने हलकी फुंकर मारून बुडबुडे हवेत उडविले। हवेत रंगीबिरंगी बुडबुडे तरंगू लागले। आर्या आनंदाने उड्या मारत म्हणाली, अरेच्छा, हे तर इंद्रधनुष्याच्या रंगांचे बुडबुडे आहेत। तिने एक बुडबुडा बोटाने हलकेच फोडला। हे पाहून दोघेही खूप हसले। विवान आर्याला म्हणाला, बघ, हा मोठा बुडबुडा मी तयार केला। आर्याने तो पकडायला हात पुढे केला, पण तो हवेत उडून गेला। ती म्हणाली, अरे वा, हा तर माझ्याशीच खेळतो आहे। दोघांनी मिळून 100हून जास्त बुडबुडे तयार केले। काही छोटे, काही मोठे, काही चमकणारे। कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर बसायचा तर कधी विवानच्या केसावर फुटायचा। दोघेही खूप मजेत हसत होते। शेवटी आर्या म्हणाली, विवान, आजचा खेळ सर्वात मस्त। विवानही हसून म्हणाला, हो, उद्या पुन्हा नवीन खेळ खेळूया। संपूर्ण अंगण रंगीबिरंगी बुडबुड्यांनी भरले होते। दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच आनंद होता। मुलांनो, या पाठामध्ये आपण काय काय पाहिलं? तर आपण पाहिलं की या पाठामध्ये विवान आणि आर्या हे दोघं एकमेकांच्या घराशेजारी राहत असतात। एक दिवस त्या दोघांनी आपण साबणाचे बुडबुडे तयार करू असे ठरवले। त्यासाठी विवानने घरात शिल्लक असलेल्या साबणाचे तुकडे घेऊन तो घराच्या अंगणात आला आणि पाण्याच्या बादलीमध्ये ते साबणाचे तुकडे त्याने टाकले। त्यानंतर साबणाचे पाणी तयार झाले आणि सूर्यप्रकाशामुळे ते चमकू लागले। नंतर ते पाणी हातात घेऊन त्यांनी त्याला हळूच फुंकर मारली आणि मग साबणाचे बुडबुडे हवेत उडायला लागले। ज्यावेळेस साबणाचे बुडबुडे हवेत उडत होते त्यावेळेस त्यांना ते बुडबुडे कशा पद्धतीने दिसत होते, तर त्यावेळेस त्यांना ते बुडबुडे इंद्रधनुष्यासारखे दिसू लागले। ते बुडबुडे पाहून आर्या आनंदाने उड्या मारू लागली। तिने ते बुडबुडे हलकेच बोटाने फोडले। ते बुडबुडे फोडल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि दोघेही मोठ्या मोठ्याने हसू लागले। अशा पद्धतीने त्यांनी खूप सगळे बुडबुडे तयार केले आणि संपूर्ण अंगण रंगीबिरंगी बुडबुड्यांनी भरून गेले आणि ह्या सर्व खेळाचा त्यांनी खूप खूप आनंद घेतला। त्या दोघांना खूप खूप आनंद झाला।
मुलांनो, तुम्हाला हा पाठ नक्की समजला असेल. आता आपण नवीन शब्द शिकूया. या ठिकाणी आलेले नवीन शब्द आहे फुंकर. फुंकर म्हणजे तोंडातून हळुवारपणे हवा सोडणे. पुढचा शब्द आहे वातावरण. वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवतालचे हवेचे आवरण. या पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय पाहूयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.